गंभीर आजारी होती. औषधाचाही काही फरक पडत नव्हता आणि घरात डॉक्टर बोलवायलाही खिशात एक डंबळी नव्हती. हताश होऊन मुलाने स्वामींच्या फोटोसमोर अश्रू ढळलेलं होतं आणि पुढच्या अर्धा तासात दरवाजावर अशी थाप पडली की बघूनच जाईल. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका अशा कुटुंबाचा अनुभव पाहणार आहोत ज्यांनी गरिबाच्या आणि आजारपणाच्या अत्यंत कठीण काळात श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः कसे धावून येतात याचा एक जिवंत पुरावा आहे. या भक्ताची वृद्ध आई गेल्या काही दिवसापासून तीव्र तापाने आणि आजारपणाने फणफणलेली होती. घरात आधीच गरिबी होती, त्यात मेडिकलमधून आणलेल्या औषधी देऊनही आईचा ताप अजिबात कमी होत नव्हता. रात्रीचे 11 वाजलेलं होतं. आईची प्रकृती जास्त खालवलेली चाललेली होती. मोठ्या डॉक्टरला घरी बोलावं तर फी द्यायला खिशात एक डंबळीही नव्हती आणि बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. हताशे झालेले या मुलाला काहीच सूचना झालेला होता. तो घरात असलेला स्वामींच्या फोटोसमोर गुडघे टेकून बसलेला होता. रडत म्हणाला, स्वामी राया, माझ्याकडे आता एकही रुपये पैसे नाहीत आणि मी माझ्या आईला या अवस्थेत पाहू शकत नाही. आता तुम्हीच माझे डॉक्टर व्हा आणि माझ्या आईला वाचवा. त्याने आईच्या कपाळाला श्री स्वामी समर्थ महाराजांची उडी लावलेलं होतं. आश्चर्य म्हणजे अवघ्या अर्ध्या तासात त्याच्या घराचा दरवाजा वाजता मुलाने दरवाजा उघडलेलं होतं तर बाहेर त्याचे कौटुंबिक डॉक्टर उभे होते, जे पावसात पूर्णपणे भिजलेले होतं. डॉक्टरने सांगितले, मी दुसऱ्या एका पेशंटला पाहून निघालेलं होतं, पण तुमच्या घरावरून जाताना माझ्या अचानक गाडी बंद पडलेले होतं. मला वाटलं आता आत येऊन तुमची विचारपूस करावी. डॉक्टरांनी तातडीने आईला तपासलेलं होतं, स्वतः जवळील इंजेक्शनही दिलेलं होतं. काही वेळातच आईचा ताप पूर्णपणे उतरलेला होता. विशेष म्हणजे डॉक्टरांनी एकही रुपये फी घेतलेलं नव्हतं. जेव्हा संकट ओढावतं तेव्हा स्वामी समर्थ महाराज डॉक्टरांच्या बुद्धीला प्रेरणा देऊन भक्ताचे घरी पाठवतात, हेच यातून सिद्ध झालेलं होतं. योगायोग म्हणजे त्याच्याच घरासमोर गाडी का बंद पडली हा कोड अजूनही मला उत्तर भेटत नाही. जगातील सर्वात मोठे डॉक्टर स्वतः अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहे. जेव्हा पैशाची चंचना असते, परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा स्वामी समर्थ भक्तांचे हाक कधीच वाया जाऊ देत नाहीत. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामीवरचा विश्वास ढवू देऊ नका. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमची लाज राखायला नक्की धावून येतील. आईचा आजारपणाचा हा भावुक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच प्रेमाने सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.